नाव दून ओय थांब कसले काय आता या सांग की. गिरगाई सगळ्या हो गिरगाई त्या गिरगाई कान लांब असतात खाली मग गिरगाईच आहेत ना लय भारी वाटलं गाया लाल गाया आणि पाठीमाग खेत आ गए बघा वाव सागर इकडे बघ ना डोंगरच नाही म्हणे इकडे कवर पठाणकोटी एकदा माग बघू सांगा की नाही नाही नको बघू आवाज येतोय तुझा लय झालं जी दिसत नसतं तिथूनच आवाज येते आता बघा तुमच्या टाकळीवरून कुठं कांदा दिसतो काय कांदा नाही टाकायचं नाव घेणं गरजेचं आहे का टाकळी ही कांद्यासाठी गहू पण हो हो लय चपात्या खात असते लोक रोज काय लोकांच्या घरात साऊथ आणि तांदूळ नाही साऊथला तांदूळ आहे सगळा हे शेणाचे काय म्हणतात त्याला आपल्या इकडे म्हणे गवऱ्या जास्त कलवड लवर रचलं त्यांनी कलवड म्हणजे गवऱ्यांचा कलवड रचतात ना आमच्या आई मोठ्या आई डिकमाळ शब्द आहे डिकमाळ आमची काय ते डिकमाळ देवाची असती गवऱ्यांचा कलवड असतो तुला माहित होता कलवड हा तुला काय माहित होतं मला मीच माहिती डिकमाळ माहिती म्हण शब्द मग डिकमाळ वेगळी देवाची असते ती देवाच्या पुढे असते डिकमाळ बरोबर दाजी हा चंबळ घाटी सुरू झाली म्हणजे ते पिक्चर होते तसले का इथं सनी देओलच्या डकैत पिक्चरची शूटिंग झाली डकेत हा घाटीतले पिक्चर पानसिंग तोमर असल्याच्या एरियात असेल ना पहिला याच्यातलाच होता पानसिंग तोमर ते पिक्चर इरफान खानचा लुटार होती होय याच्यातच राहतात ना ते मग तू पाहिला का दोन्ही बाजूनी सगळीकडे चंबळ घाटी होय भाऊ रात्रीचा भीती आहे की इकडे शोले मध्ये पहिली होती आता नाही ते शोले मध्ये बसंती घेऊन गेलते ती इकडे आणली होती का नाही बाबा माहिती हे नुसती मातीचे ढिगार आहेत पण ही मोठे हा ती घाट हा प्रकार नाही ती मातीचं ढिगाळ असा वाटतं खोऱ्याने आणलं की बारीक वारुळ असे डोंगर आहेत हा डोंगर आहेत थोडे आणि त्याच्यातच सरसच घेत वा 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 गहू येऊ समोरचा काय म्हणला इकडे बाहेर गेलो काय काय दगड नाही गावायचं रामरे सरांचा प्रश्न काय दगड सापडायचं नाही इकडे काय दगडाला पाणी घेऊन जायचं असतं नाही मी त्याचं नाही म्हणतो एखाद्या डोक्यात विक्यात घालायला चुकाट्याचं हाणायला त्यांच्याकडे बंदुकी असतात त्याला काठी न्यायची दोन्ही बाजूनी सागर लय नाथ धरण पण दिसतंय पलीकडे लय भयानी तू नीट बस सरळ तिथे बस तुला ही काढली दिसन माझ्या बाजूला टाकळीच्या डोंगरावरून दिसतंय तुला टाकायच्या डोंगरातले दगड नाही दिसत होय तुम्हाला बरं का लक्ष द्या रेल्वे लाईन याच्या पलीकडून असेल तुम्हाला त्याचं ही दिसेल सागर त्यांनी त्याच असल्या टेकडाच्या मध्ये शेत काढलेत शेत तयार केलेले बघ ना सगळे आता प्रगती इंडिया व्हायला लागले ना त्याच्यामुळे इंडिया इज माय कंट्री एवढंच वाक्य चंबल नदी कोणती जागा चंबळ नदी बघा चंबळ पूल आहे त्याच्यावर ब्रिज आहे कसलं तरी दादाला सांग पेपर दादा म्हणते तुला येडे काय तुळशी काय म्हणते दादांना काय सांगशील घरी गेला दादा माझा लेखी पेपर गेला दादांना किती आवडतं दादा म्हणतो पुरी बाहेर गेला तर त्यांनी नुसतं बघा आपण त्या गाडीत काय कशात मुंडके घालतोय कशात मुंडके घालते सगळं बाहेरच राहतं नदी सागर आवडली पण पाणी नाही रावलंय आता उन्हाळा आहे तसा लय भयान वाटते ते नदी म्हणून तर एवढा मोठाले ब्रिज केलेत त्याच्यावर याच्या पलीकडे परत चालू झालं ती कसलं काय बोलते ते कसला एरिया चंबळ एरिया चंबळ घाटी होय ओको किल्ला यहाँ से नजारा वो कुछ और ही दिखता है यहाँ एक किला भी है किधर ही किला काय बोल बस काय जल्दी ती जांभळ्या करायचं डेंजरच असेल हा सैन्य आले ना